हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतवैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी या व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे, नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मित्रांनो, श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो. आपण विधिवत जानवेजोड धारण केले असेल तर, आपली वास्तू भारतीय पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार असेल तर, आपल्या देवघरात शास्त्रमान्य जागृत श्री गणेश मूर्ती असेल तर, अशा गणेश मूर्तीवर रोज विधिवत अभिषेक युक्त सेवा होत असेल तर, अशोच नियमांचे पालन आपण करत असाल तर, संकष्ट चतुर्थी रोजी सूर्योदय ते चंद्रोदयापर्यंत आपण उपवास करत असाल तर, या उपवास काळात ऋतुफळे वा त्यांचा रस वा दुधाचे पदार्थ आपण सेवन करत असाल तर, तसेच उपवास काळात श्री गणेश मंत्र जप व हवन माळेविना आपण करत असाल तर, शास्त्रविध कर्मांचा अवलंबन आपणाकडून सतत होत असेल तर, श्री गणेशाची कृपा आपणास प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. इतर गणेश भक्तांनी मात्र जवळच्या जागृत गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचे विधिवत दर्शन चतुर्थीच्या उपवास काळात घ्यावे. अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करत राहा. श्री गणेश मंदिरात जाताना सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे. उदाहरणार्थ तीळ तेल आहे, गाय तूप, मोठ्या वाती, ओला धूप, श्रीफळ, गोड ऋतुफळे, 21 दुर्वांची चुडी, फुले व फुलांचा हार इत्यादी. पूजा साहित्य बाप्पासमोर ठेवा वा तेथील पुजारीच्या हातात द्या. अन्यथा शेवटी जाताना दानपेटीत काहीतरी योग्य अशी रक्कम टाका मित्रांनो. बाप्पाची पंचोपचार पूजा करा. बाप्पाला काही मागू नका. त्याला आपले सर्व सुख दुःख माहीत असते मित्रांनो. बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा. हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर बाप्पासमोर ठेवा. तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील. यानंतर बाप्पाला एक प्रदक्षिणा घाला. यानंतर मंदिरात जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील आपण पठण करावे मित्रांनो. आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता पाहूया मित्रांनो. आपल्या घरी आल्यानंतर प्रथम अर्ध शुचिर्भूत व्हावे. चंद्रोदयी देवघरासमोर जमिनीला नमस्कार करा. ही पृथ्वी माते तुला नमस्कार करतो. आता आसन टाका. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. आता आसनावर बसा. दीप पेटवा. हे दीप देवता तुला नमस्कार करतो. धूप लावा. हे धूप देवता तुला नमस्कार करतो. आता देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. आपली 10 बोटे जमिनीवर टेकवा. ओम पृथ्वी तया धुता लोकदेव तम विष्णू नाथ होता तम धारे मा देवी पवित्रम पुरुषासन. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढायचा आहे मित्रांनो आणि मंत्र म्हणायचा आहे. ओम गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं करो. भांड शुद्धी, दिशा शुद्धी करा. आचमन प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प सोडा. आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी, थोडे अक्षते, फुल वा फुलाचे पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. रात्रीच्या पूजेचा संकल्प आहे मित्रांनो हा चंद्रोदया दरम्यानचा. हर ओम शिवा शिवा शंभोरात्मया प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परादेशत्व राहा करते वैभव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिकच्या नमन शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम ससर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष भूम वासरे मूळ नक्षत्रे शिव योगे बालोकर्णी संकष्ट चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र चतुर्थक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करिष्ये. येथे हा संकल्प संपलाय. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. आता या शंखाची पूजा करा. ओम शंख देवताय नमः. गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. आता घंटेची पूजा करा.
ओम घंटा देवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामी नमस्कारम करोमी. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा. ओम वरुण देवताय नमः गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामी नमस्कारम करोमी. देवघरातील श्री गणेश मूर्ती व फोटोचे पंचोपचार पूजा विधिवत करा. गंध अक्षत फुल धूप दीप महानैवेद्य इत्यादीने करा. प्रथम श्री गणेश मूर्तीवर फोटोवर दर्भाच्या काडीने वा फुलाने थोडे पाणी शिंपडा. ओम श्री गणेश देवताय नमः स्नानम समर्पयामी स्नानम ते पाणी समर्पयामी. कोरड्या वस्त्राने फोटो पुसून स्वच्छ करा. फोटो परत जागेवर ठेवा. मूर्ती असेल तर मात्र उचलू नका. ओम श्री गणेश देवताय नमः वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व जानवे जोडवा. ओम श्री गणेश देवताय नमः हरिद्रा कुंकुम चंदनम समर्पयामी नमस्कारम करोमी. गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा. ओम श्री गणेश देवताय नमः दुर्वान पुराणीच पुष्पाणी समर्पयामी नमस्कारम करोमी. 21 दुर्वांची जोडी वहा. लाल रंगाचे व तत्सम रंगाचे फुल वहा. ओम श्री गणेश देवताय नमः धूपम माग्रपयामी नमस्कारम करोमी. धूप 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा मित्रांनो. ओम श्री गणेश देवताय नमः दीपम निराजयामी नमस्कारम करोमी. दीप सुद्धा आपल्याला 3 वेळा ओवाळायचा आहे मित्रांनो. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकोन काढा. यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा. नैवेद्य विधीवर गायत्री मंत्राने दाखवा. ओम श्री गणेश देवताय नमः प्रदक्षिणाम करोमी. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. ओम श्री गणेश देवताय नमः नमस्कारम करोमी. श्री गणेशाला नमस्कार करता आता तुपाच्या पंचारतीने सर्व देवांना 3 वेळा अर्धचंद्राकार ओवाळा. श्री गणेशाची आरती घ्या. कापूर आरती घ्या. काली लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो. शेवटी 2 वेळा आचमन करावे. एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप 10 मिनिटे माळेविना परत आपल्या घरी करावा. या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा आणि उपवास करताना आता आनंदाने उपवास सोडायला बसावे मित्रांनो. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी निमित्त घाईघाईने श्री गणेश व चंद्र पूजा न करता विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते. परिणामी आपले जीवन गणपती बाप्पाच्या कृपेने सुख समृद्ध व शांतीने भरून जाईल मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अंगारक संकष्ट चतुर्थी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.